तुझे आरतीची गो आई तुझे ही वाशीची देवी जी आहे वर्सोआई, ही देव सर्वांना नवसाला पावते. अगदी ओटीच्या स्वरूपात तुम्ही जरी ओटी दिली तरी ती पावते. आणि काही नवस असे असतात जे वजन करणारे, तुळा करून करणारे असतात. त्या प्रकारे इथे तुम्हाला ही वाशीची देवी जी आहे वर्सोआई, ही देव सर्वांना नवसाला पावते. अगदी ओटीच्या स्वरूपात तुम्ही जरी ओटी दिली तरी ती पावते. आणि काही नवस असे असतात जे वजन करणारे, तुळा करून करणारे असतात. त्या प्रकारे इथे तुम्हाला पाहायला मिळते. एक अनोखी पद्धतीने इथे वजन करून आपला नवस पूर्ण केला जातो. आणि उंच उंच काट्या अशा, म्हणजे देवाच्या काट्या असं म्हटलं जाते याला, म्हणजे ते उभारले जातात. त्याच्यानंतर इथे वजन करताना जे तुम्हाला पाहायला मिळते या पद्धतीने तिथे वजन दर्शनाला आलो आहोत. यात्रा आहे वाशीची, त्यामुळे इथे दर्शनाला आलेलो आहोत. ही यात्रा पूर्णपणे आपली इच्छा आपली आजच आली. इथे वर्सोआईच्या मंदिराजवळ तुम्ही जाल तेव्हा तिथे तुम्हाला ओटीची सुद्धा सुविधा आहे. ओटी मिळते तिथे, तुम्ही तिथनं सुद्धा ओटी घेऊन मंदिरामध्ये जाऊ शकता. बाहेर अशी लाईन असते ती ह्या वेळेला, काही वेळेला खूपच लाईन असते, काही वेळेला कमी असते. कारण आम्ही जरा लवकरच गेल्यामुळे तेवढीच लाईन आहे, नंतरची खूपच गर्दी झाली. हे वर्सोआईच्या यात्रेच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ असल्यामुळे खूप सारी गर्दी तुम्हाला इथे दिसत नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा यात्रा असते तेव्हा खूपच सारी यात्रा असते. तर आम्ही अशा पद्धतीने सुद्धा गेलेले आहोत देवीच्या दर्शनाला. दर्शन करताना खूप समाधान मिळतं, कारण ती मूर्तीचं जेव्हा रूप पाहिल्यानंतर मनातील भावना जागृत होऊन आपल्या मनाला शांतता देणारी अशी सुबक मूर्ती आणि प्रसन्न करणारी आईची मूर्ती पाहून मन खूप शांत होऊन जातो. तर हा आईचं मंदिर आहे, खूप मोठं असं आहे. वाशी गावामध्ये वसलेला वर्सोआईचं मंदिर. इथे तुम्हाला मिठाईचं दुकान सुद्धा मिळतील. आणि त्याचप्रमाणे पहा, इथे तुम्हाला तेलवण घालून बाहेर निघालेले महिला दिसत आहेत. त्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर इथे जो नवस असतात ते पुरे केले जातात. हे नवस पहा, वजन काट्याने जो तुळा म्हणून वजन काटा केला जातो ते नवस इथे तुम्हाला पूर्ण होताना दिसत आहे. जे कधी फळाने केलं जातं किंवा कधी बर्फीने केलं जातं, कधी अन्नदानाने केलं जातं. जसं जमेल, जसं भावना असतील त्याप्रमाणे इथे सर्व केलं जातं. आता इथे लाईनीनं उभी राहिल्यानंतर पुढे पुढे सरकत असतानाच आरतीची वेळ झाली. त्यामुळे आरती ही 7 वाजता आरती होते. तर आरतीसुद्धा आम्हाला खूप छान अशी मिळालेली आहे देवी मातेची, म्हणजेच वर्सोआईची आमच्या. तर इथे पहा, इतका छान फोटो आहे वर्सोआईचा. आणि त्यानंतर इथे आरती चालू झालेली आहे. आरती करता करता एका महिलेच्या अंगामध्ये वारा आला आणि मग परत सुरू झालं. इतकी आरती चालूच असतानाच बाईच्या महिलेच्या अंगामध्ये वारा आलेला आहे. पोरांची ग चोई नागाच्या पोरांची वाट शैलेश भगताची ग शैलेश भगताची आय तू गालामध्ये आसली ग आय तू गालामध्ये आसली मी आय तू मोकल्या मोराची ग मोकल्या मोराची. हे मंदिरामध्ये गेल्यानंतर मी सुद्धा देवीची ओटी भरलेली आहे, कारण हीच देवी आपली मनाची भावना ओळखून आपल्याला सर्व प्राप्त करून देते.
तर अखंड सौभाग्य मागून मी सुद्धा ओटी भरलेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ह्या देवीला नक्की भेट द्या, कारण नवसाला पावणारी ही आमची वर्सुआई आहे आणि दरवर्षी ही यात्रा आणि देवीचे बरेचसे कार्यक्रम इथे होतात। तर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, साईडची बेल आयकॉन दाबा आणि येणारे सर्व व्हिडिओ नक्की पाहत राहा। घरामध्ये आता नाही चला तू बघ जा घेत आम्हाला का मला खायला घ्यायचंय। दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी। तर अशा पद्धतीने झालेलं आहे आजची ब्लॉग। तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा। पहा केवढी गर्दी आहे इकडे। Myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. One day I'll be लहान मुलांना त्या साईडला ठेवायचं ह्या साईडला ठेवतात। Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life changes just open the door. One thing's certain, I'll always be yours. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours. इथे पहा जागरणाचा केवढा जल्लोष आहे। हा
आहे देवीचा जागरण. तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग खूप सुंदर झालेला आहे. आवडला असेल तर जास्त नक्की शेअर करा आणि वाशी गावाला वर्सू आईला दर्शन घेण्यासाठी नक्की जा. धन्यवाद.